नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण संसर्ग या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही म्हणाल की सायकोलॉजी आणि संसर्ग कसं काय? तर संसर्ग म्हणजे आपण ज्या व्यक्तींसोबत राहतो त्या व्यक्तींमुळे सुद्धा आपल्याला संसर्ग होत असतो. संसर्ग म्हणजे काही फक्त आरोग्याशी निगडीत रोग नाही, तर मानसिक संसर्गसुद्धा आपल्याला होत असतो. जर आपण बघितलं की संसर्ग, तर मग कुणापासून दूर राहावं लागेल की आपल्याला तो संसर्ग होणार नाही? तर जे दुःखी आणि दुर्दैवी लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला दूर राहणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला संसर्ग होणार नाही. मग तुम्ही म्हणाल की दुःखी आणि दुर्दैवी या व्यक्तीपासून आपण दूर राहिलो तर त्यांना मदत कोण करणार? तर गल्लत करायची नाही आहे. आपल्याला काय बघायचं आहे की आपली गल्लत कुठे होते, की दुःखी लोक आहेत किंवा जे रंजले गांजलेले आहे, दुर्दैवी आहे, त्यांना आपल्याला मदत करायचीच आहे. परंतु यामध्ये सुद्धा दोन प्रकारची लोक असतात. काही लोक असतात की ज्यांना अगदी त्यांनी जे काही दुःख आहे किंवा दुर्दैव आहे ते स्वतः ओढवून घेतलेलं असतं. फॉर एक्झाम्पलसाठी की काही लोक असतात की दंगलग्रस्त, म्हणजे त्यांनी दंगल वगैरे करून त्यांनी जे काही त्यांचं दुर्दैव आहे ते ओढून घेतलेलं असतं. एखादी स्वतःहून दंगल केलेली असेल आणि तो त्यात झालेला असेल तर तो काय झाला, तर दंगलग्रस्त. त्यानंतर एखादा चोर आहे, त्याने चोरी केली, तो त्याच्यानंतर त्याला पोलीस पकडून गेले, त्याला जेल झाली. मग अशा व्यक्तीला आपण मदत करायची का किंवा त्याच्यासोबत त्याच्या सहवासात आपण राहायचं का? तर नाही. कारण त्याने त्याच्या वागणुकीतून त्याचं दुर्दैव त्याने ओढून घेतलेलं आहे, त्याचं दुःख ओढून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे काही लोक असतात की एखाद्याने कुणाचा खून केलेला आहे, तर त्याला जेल झाली, फाशी झाली, तो पळतो आहे. पोलिसांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आधी तो पळत होता. मग त्याला आपण मदत करायची का? त्याच्या संगतीत राहायचं का? नाही. तर ही जी लोकं झाली ती ज्यांनी दुर्दैव स्वतःवर ओढवून घेतलेला आहे, त्यांचा सहवास आपल्याला टाळायचा आहे, कारण त्यांच्यामुळं आपल्याला संसर्ग होतो. यातलं एक बेस्ट उदाहरण म्हणेल, बेस्ट म्हणण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलं एक उदाहरण मी सांगते की एखादा व्यक्ती असेल, त्याला ग्लॅम्बलिंगचा व्यसन आहे. त्याला लॉटरीचं व्यसन आहे, त्याला जुवा वगैरे म्हणतात किंवा पत्तेचे खेळून करतात किंवा सट्टा वगैरे म्हणतात, यासारख्या गॅम्बलिंगचं त्याला व्यसन आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काय झालं, खूप कर्ज झालं. तर त्यामुळे त्याची जी काही आर्थिक परिस्थिती होती ती डगमगीस आली. आणि ती डगमगीला आल्यामुळे त्याच्याजवळ पैसे नाही आहेत, त्याची बायको पोरं त्याला सोडून गेली आहेत, त्याचे खाण्याचे खूप हे होत आहे. मग तरीही त्याच्याशी तुम्ही मैत्री कराल का? त्याच्या संगतीत राहाल का? कारण अशा लोकांना तुम्ही जर विचार केला की नाही, मला याला बाहेर काढायचं आहे, मला याच्यासोबत राहून बाहेर काढायचं आहे, इट्स व्हेरी डिफिकल्ट. परंतु उलट तुम्हीच त्या वाईट मार्गाला लागू शकता. म्हणजे त्याचा जो काही संसर्ग तुम्हाला होऊ शकतो की तुम्हालासुद्धा वाटेल, तो म्हणेल की नाही, ॲक्च्युली ना गॅम्बलिंगमध्ये खूप पैसा येतो वगैरे वगैरे, माझं झालं रे, पण अजून लावूया, तू देतोस का? आणि तुम्हालासुद्धा तो कसा संसर्ग होईल कळणारसुद्धा नाही की अरे, आणि तुम्हीसुद्धा गॅम्बलिंग करायला लागाल. म्हणजे काय झालं, तर अशा संगतीत राहिलो तर आपल्याला त्यांचा संसर्ग होतो. तर अशा लोकांपासून आपण दूर राहिलेलं बरं. ते दुःखी असणारच, कारण त्यांनी ते दुःख दुर्दैव ओढवून घेतलेलं आहे. ज्या लोकांनी दुःख दुर्दैव ओढवून घेतलेलं आहे, अशा लोकांसोबत राहून, अशांच्या संगतीत राहून आपण आपल्याला संसर्गजन्य रोग करून घ्यायचा नाही आहे. परंतु
एका नशिबाने म्हणा किंवा काही परिस्थितीमुळे म्हणा की एखाद्याच्या याच्यात दुर्दैवाने काही वेदना आल्या असेल, काही त्याच्यासोबत वाईट झालेलं असेल, तो अडचणीत असेल, दुःखी असेल, त्याला नक्कीच मदत करा. सो जे निगेटिव्ह थॉट्स असतात, त्या निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह ॲक्शन करणाऱ्या लोकांसोबत जर आपण राहिलो तर आपल्याला तो संसर्ग होतो. दुसरी सेकंड बाजू आहे की संसर्ग तर दोन्ही गोष्टींनी होतो. वाईट लोकांसोबत राहिल्यामुळे आपल्याला वाईट संसर्ग होतो, परंतु जर आपण चांगल्या संगतीत राहिलो, चांगल्या म्हणजे जर आपल्याला सवय असेल की आपल्याला खूप एकलकोंड आहोत, तर मग आपण काय करायचं, एकलकोंडच राहायचं का? नाही. तर आपण जी लोक मिळून मिसळून राहतात, जी खूप हसून खेळून राहतात, त्यांच्यासोबत तुम्ही बोला, त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करा, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल याचा विचार करा. आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा एकदम तर होणार नाही, पण हळूहळू तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा चेंज होईल आणि तुम्हीसुद्धा मिळून मिसळून वागायला लागाल. काही लोकांचं असतं की बापरे, त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः जेव्हा बघावं तेव्हा अगदी 12 वाजलेले असतात. तर अशा लोकांनी, जी लोक हसरी आहे, जी नेहमी हसतमुख राहतात, अशा लोकांच्या संपर्कात राहा, आनंदी राहा. आनंदी राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहा, म्हणजे तुम्हीही आनंदी व्हाल. कारण संगत ही प्रभाव टाकते. तर अशी जी लोक आहे की सामाजिक कार्यकर्ते, जर तुम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसोबत राहिले तर तुमच्या मनातसुद्धा ते सामाजिक कार्य करण्याची एक ओढ निर्माण होईल आणि तुम्हीसुद्धा ते कराल की नाही, मलासुद्धा काहीतरी कोणासाठी करायचं आहे, मलासुद्धा मदत करायची आहे. सो त्यामुळे संगत तर आपल्याला संसर्ग तर होऊ द्यायचा आहे, पण कोणता संसर्ग घ्यायचा आहे हे आपल्यावर डिपेंड करतं. क्लिअर? तर संगत म्हणजे संसर्ग हा विचारांचा असतो. तेव्हा चांगले जे विचार आहेत, पॉझिटिव्ह विचार जे आहेत, त्यांच्यासोबत संगत ठेवा. जे ऑलवेज खुश असतात, मनाने छान असतात, त्यांच्यासोबत संगत ठेवा. ना की ज्यांनी दुर्दैव ओढवून घेतलेलं आहे त्यांच्या कारणाने त्यांच्यासोबत तुम्ही संगत करायला हवी. सो यातून मला इन शॉर्ट हे सांगायचं आहे की जे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत आणि जे लोक आहेत, जे नेहमी पॉझिटिव्हली विचार करतात प्रत्येक गोष्टींचा, कुठल्याही संकटावर ते नेहमी छान प्रकारे मात करतात. कुठलंही संकट येऊ तरी ते त्यांच्यावर मात करू शकतात. अशा लोकांची संगत करा, असं मला यातून सांगायचं आहे. तुर्तास आपण इथेच मला थांबायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की संगत ही खूप महत्त्वाची आहे. तेव्हा संगतीचा परिणाम हा फार होत असतो. तेव्हा प्रांजल सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलची संगत करा आणि नवीन नवीन पॉझिटिव्ह थॉट्स आपण नेहमी व्हिडिओजमधून ऐका. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स येतील आणि निगेटिव्ह थॉट्स हळूहळू का होईना तुमच्या डोक्यामधून निघून जातील. त्याचही थांबूया. प्रांजल सायकॉलॉजीवरती यूट्यूब चॅनलला वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.